वासनेताक्षय संकल्पाहि निर्मोण ज्ञानाद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचो न बडबडते तुका मने नये जाणीव अंतरा अंतर्याखारानंदाचा ज्ञानाद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचो न बडबडते विठला विठला संजीव यत्किल शक्ति स्वधामा अन्यांशास्त्रचरण श्रवणत्वगाढ्यं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तडे भीमरथ्यां परं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा खलु प्रथमनमः नमो सद्गुरु भास्करा पूर्ण केली आत्मरूप गणेशो केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो सैतन शिवंचे ते नमस्कारोण्या काय माझे वाणे मानेल संतांसे रंजवू चित्तासे आपुल्या मस्तके पाया अभंग सुनाभंग वैराग्य रागरसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा जन्माला आलेल्या याच्या यावत मनुष्य मात्राला अद्वैत ब्रह्मज्ञानाची स्थिती अवस्था भूमिका कोणत्या मार्गाने प्राप्त होईल कोणत्या विचाराने प्राप्त होईल याचा उहापोह करणारा अभंग विठाला
प्रस्तुत अभंगामध्ये परमार्थाच्या प्रारंभाच्या भूमिकेपासून तर अगदी शेवटच्या भूमिकेपर्यंत हा समग्र विचार श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारांनी आजच्या अभंगामध्ये या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. ऐका मंडळी लक्षपूर्वक. पारमार्थिक विचारधारेची प्राथमिक भूमिका जर कोणती असेल तर तिचा विचार श्री महाराज सांगतात. काय? न करी रे संग राहे रे निश्चळ लागोने देमळ ममतेचा. परमार्थाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची भूमिका पहिली. न करी रे संग राहे रे निश्चळ. बाबा, या मानवी देहामध्ये तुम्ही आपण प्रत्येक जण आलेलो आहोत आणि मानवी देहामध्ये आलेला प्रत्येक जीव जर विचार केला तर तसा प्रत्येक जण संगप्रिय प्राणी आहे. कोणत्याही निवडण्याचा विचार केला तर प्रत्येक जीव हा संगप्रिय प्राणी आहे. एकांतात राहायला बाबा कोणाला हे आवडत नाही, पण इथं तुकोबाराने तुम्हाला मला बाबा पहिलाच उपदेश केला. न करे रे संग. बाबा, तू संग करू नको. कसा राहा? निश्चळ राहा, स्थिर राहा, एक चित्त राहा. आणि मग दुसरी भूमिका सांगतात. लागोने दिमळ ममतेचा. नंबर 1 संग करू नको, निश्चळ राहा. नंबर 1 ची पायरी ही आपण पायऱ्या आहेत असा विचार करा बरं का महिला मंडळ. काय विचार करायचा? या पारमार्थिक भूमिकेच्या पायऱ्या आहेत. सुरुवातीच्या पायरीपासून शेवटच्या पायरीचा विचार श्री महाराजांनी या अभंगात सांगितलेला आहे. अगदी लक्षपूर्वक सगळ्यांनी ऐका. पहिली पायरी कोणती परमार्थाच्या भूमिके? संग करू नका, निश्चळ राहा. दुसरी पायरी लागोने देमळ ममतेचा. बाबा, ममतेचा मळ आपल्या अंतःकरणाला स्पर्श होऊ द्यायचा नाही. आणि ममता जर स्पर्श झाली तर ही ममता आपल्याला दुःखात घातल्याशिवाय राहणार नाही. 2 पायऱ्या सांगितल्या. लागोने देमळ ममतेचा. तिसरी पायरी सांगितली कोणती? इंद्रियांचा जय. बाबा, आपापल्या प्रत्येक जीवाला, तुम्हाला मला, आपल्या सर्वांचा जर विचार केला तर प्रत्येकाच्या जवळ 10 प्रकारची इंद्रिय आहेत. 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय. तसं सूक्ष्म चिंतन केलं तर 11व्या मानाचा देखील त्याच्यामध्ये समावेश होतो. पण पुढे सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आता आपण मनाचा विचार करायचा नाही. ऐका महिला मंडळ, किती इंद्रिय आहेत आपल्याला? 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय. या सर्व इंद्रियांच्या वरती आपल्याला विजय प्राप्त करता आला पाहिजे. इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय. आपल्या अंतःकरणात असणारी वासना ही तुम्हाला मला प्रत्येकाला घालवता आली पाहिजे. ज्या प्रकारे सर्वच्या सर्व साधू संतांनी ती वासना घालवली. ब्रह्मरस गोडी तयाची ठावली आणि वासना निमाली समूळ ज्याची. अगदी तद्वत तुम्हाला आणि मला आपल्याला वासना घालवता आली पाहिजे. वासनेचा क्षय. आणि पुढे संकल्पाहीवरी नयमन. मनाच्या 2 वृत्ती आहेत. ऐका, कोणकोणत्या वृत्ती आहेत महिला मंडळ? 1 संकल्प करणं आणि दुसरं विकल्प करणं. संकल्प विकल्प करणं या मनाच्या वृत्ती आहेत. आणि आपलं मन सुद्धा हे स्थिर झालं पाहिजे, एकचित्त झालं पाहिजे. मनाने आता संकल्प ही करता कामा नये आणि विकल्प देखील करता कामा नये. किती पायऱ्या झाल्या? न करी रे संग राहे रे निश्चळ 1. लागून येदी मळ ममतेचा 2. इंद्रियांचा जय 3. वासनेचा क्षय 4. आणि त्याचबरोबर संकल्पाहीवरी नये मन झाली 5. आणि मग इथपर्यंत साधक पोहोचला. सद्गुरु कृपेने साधक पोहोचला.
त्याच्यानंतर त्याची पुढची भूमिका प्राप्त होते, त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं, भगवंताचं स्वरूप कळतं आणि एकदा की हे स्वरूप कळालं का पुन्हा आता ते स्वरूप त्याला कळून देखील आता पुढे त्याचा विषय टाकून द्यायचा आणि पुन्हा ज्ञानोत्तर भक्तीच्या मार्गाला लागायचं. कसं? ज्ञान घेऊन गावा तुका म्हणे नये जाणीव अंतरा. अंतरा जाणीव झाली. कोण? मी ब्रह्म आहे, तो परमात्मा आणि मी एकच आहे. या भूमिकेपर्यंत साधक आला, देव आला का मग काय करायचं त्याने? मग देव आणि मी जर एकच असेल तर मी सुद्धा देवाच्या भूमिकेत राहायचं का? नाही. आता त्याने ही जाणीव सुद्धा बाबा टाकून द्यायची आणि टाकून दिल्याच्या नंतर पुन्हा ज्ञानोत्तर भक्तीला लागायचं प्रमाण आपल्या समोर म्हणून गेलो. ज्ञान घेऊन गावा गोविंदोगा. किंवा याच्यापेक्षा पुढचं प्रमाण, याच्यापेक्षा पुढचं प्रमाण, जाणोनी नेनते करी माझे आणि तुझी प्रेम खून घेऊन या प्रकारचा विचार ही शेवटची भूमिका या ठिकाणी महाराज सांगतात. आणि मग या प्रकारची अवस्था जीवाला, साधकाला जर प्राप्त झाली तर मग त्याच्या चित्ताची अवस्था काय? अंतर्या थारा आनंदाचा. आणि मग त्याच्या अंतःकरणामध्ये आता सतत आनंद आनंद आनंद. किती आनंद, किती आनंद. सगळ्या साधू संतांना प्राप्त झाला, तुकोबारायांना प्राप्त झाला का? तुकोबाराय सांगतात हो, ही भूमिका माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली. आणि चित्ताची अवस्था काय? अवघे आनंदाचे. नाथ महाराजांच्या जीवनाचा विचार केला. अवघे चित्रलोके आनंदाची चरणी जगन्नाथा चित्त ठेवले. आणि बघ या प्रकारची भूमिका प्राप्त झाली. याच भूमिकेला सगळ्या आपल्या संत विचाराने, संत वाङ्मयाने आतापर्यंत झालेल्या सगळ्या थोरा मोठ्यांनी बाबा यालाच अद्वैत ब्रह्मज्ञान असं म्हटलेलं आहे. अर्थात दोन प्रकारचे भाव आहेत. ऐका मंडळी, तशा पायऱ्या पाहिल्या बाबा, मी सांगून जातो. पायऱ्या जर पाहिल्या तर तीन प्रकारच्या पायऱ्या, तीन प्रकारच्या भूमिका तुमच्या आमच्या जीवनामध्ये आहेत. आता आपली स्थिती जी आहे, आता सध्या आपण बाबा द्वैतात आहोत. सध्या आपण द्वैतात आहोत. देव देव आहेत आणि आपण देवाचे भक्त आहोत. सध्या देव आणि आपण वेगळे आहोत. हे झालं आपलं द्वैत. आता या सगळ्या भूमिका, या सगळ्या पायऱ्या जीवनात प्राप्त झाल्या, सद्गुरु कृपा प्राप्त झाली का त्यानंतर जीव पुन्हा अद्वैतापर्यंत पोहोचतो. तो परमात्मा आणि मी वेगळा नाही, तो आणि मी एकच आहे. तुका म्हणे कैची केवण कोठे जीव निराळा. या अद्वैताच्या बोधापर्यंत येतो आणि या अद्वैताच्या बोधापर्यंत आला का पुन्हा त्याने तो बोध टाकायचा आणि पुन्हा द्वैतात यायचा. आता नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती आणि मी भक्त तू देव. समजलं महिला मंडळ? काय अगोदर सुरुवातीचं द्वैत वेगळं, नंतर अद्वैताची भूमिका आणि पुन्हा द्वैत वेगळं. पण ते कोणतं? ज्ञानोत्तर द्वैत. ज्याला ज्ञानोत्तर द्वैत अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून या संपूर्ण भूमिकेचा हा अभंग अतिशय गोड आहे, मार्मिक आहे. याचं चिंतन करायचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि ही भूमिका ज्याला प्राप्त झाली खऱ्या अर्थाने तोच अद्वैत तत्वज्ञानाचा अधिकारी आहे. आणि बाकीचे जे आमच्यासारखे बोलतील त्याच्या पाठीमागं बाबा जर अनुभव नसेल तर मग काय? अनुभवा वाचून मग फक्त ते तत्वज्ञान प्राप्त झालं नाही, ते ब्रह्मज्ञान प्राप्त झाले नाही, त्या विचारापर्यंत जर तुम्ही आपण पोचलो नाही तर मग फक्त बोलणं हे काय आहे? बरोबर आहे असा अतिशय उच्चतम प्रतीचा अभंग आजच्या चिंतनाकरता विचार केला. मानवी देहाचा तुम्ही आपण विचार केला. या मानवी देहामध्ये अद्वैत ब्रह्मज्ञान प्राप्त होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. अत्यंत महत्वाचं आहे. जोपर्यंत हे अद्वैत तत्वज्ञान ब्रह्मज्ञान जीवाला बाबा प्राप्त होत नाही तोपर्यंत हा जीव जन्म आणि मृत्यूच्या त्या रहाट गाडग्यातून सुटेल याची महाराज शाश्वती देता येत नाही.
आणि जीवाने जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाने या अद्वैत ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होण्याकरता प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे केले पाहिजे केले पाहिजे. जर हे प्रयत्न जीवाचे नसतील तर मग मात्र बाबा गोष्ट थोडीशी अवघड आहे. सामान्य जीवाचा तुमचा आमचा विचार केला तर आपली वृत्ती हे ब्रह्मज्ञान प्राप्त होण्याकरता दादा दिसते का? दिसत नाही. सर्वसामान्य दृष्टी दिसत नाही. असायला पाहिजे पण ते असत नाही. याच्यापेक्षा खेदाची गोष्ट नाही. या उलट लोक करतात काय? हे ब्रह्मज्ञान आपल्याला प्राप्त व्हावं मावशी याच्याकरता लोक प्रयत्न करत नाही. पण आमचा प्रपंच वाढावा याच्याकरता किती कष्ट करतात, किती प्रयत्न करतात हे मी वेगळं सांगायला काय काय करतो. दिवसाची रात्रीचा, हाडाची, रक्ताचं, सगळ्यांच्या पाठीवर. एकही इथं असं नाही का त्याच्या पाठ नाही. प्रत्येकाच्या पाठ आहे. कशा करता? फक्त प्रपंच उभा करण्याकरता इतके खटाटोप आहे. पण ते अद्वैत ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं याच्या करता प्रयत्न किती कीर्तनकारांसहित. तर प्रश्नचिन्ह समोर उभा म्हणजे माझ्या सहित बर का. मी काही वेगळा नाही. तुमचा आमचा विचार केला सामान्य दृष्टीने तर समोर प्रश्नचिन्ह उभं राहिल्याशिवाय राहत नाही. मायबा एक सांगू का? एक तत्वज्ञान कशाने प्राप्त होतं? एक सद्गुरूची संगत, संतांचा सहवास आणि त्याचबरोबर भगवंताचं चिंतन. चला सद्गुरु संगती पुढे आहे, संतांचा सहवास पुढे आहे, पण कमीत कमी नामस्मरण करणं आपल्या हातामध्ये आहे. पण ज्ञानोबाईंनी आपल्या अशी सनसनीत कानाखाली वाजवली पण ती आपल्या लक्षात आली नाही. ज्ञानोबाई म्हणता अरे बाबा प्रपंचा करता एवढा खटाटो भगवत चिंतन करता का नाही? हरे सेना भगसी ज्ञान जीवाला प्राप्त झालंच पाहिजे बाबा. आणि जर ते प्राप्त होत नसेल तर ज्ञानोबाईंनी फक्त सनसनीत नाही दिली, आता दांडक घेतलं टाकलं आपल्या. ज्ञानोबाई म्हणतात अरे मानवी देहाला आला आणि मानवी देहाला येऊन जर ही अद्वैताची वाट जाणत असेल तर तुमच्या आमच्या सारखे करंटे आपणच उपजोनी करंटा जीवनामध्ये तुम्हाला मला आपल्या प्रत्येकाला अद्वैत तत्वज्ञान कळालं पाहिजे, ब्रह्मज्ञान कळालं पाहिजे. हा सर्व संत विचाराने आग्रह धरला, अट्टहास धरला आणि हाच अट्टहास का धरला? प्राप्त व्हावं म्हणून. मग आता तुम्हाला आपल्याला याची गरज कळाली, बरोबर ना? याची गरज कळाली. का कळाली? कारण आपण जोपर्यंत ते प्राप्त होत नाही तोपर्यंत जन्म मृत्यूचा गाडग्यातून बाबा सुटत नाही. आणि नंबर 2 काय? जर ते प्राप्त झालं नाही तर आपल्यासारखे करंटे आपणच आहोत. मग ही दूषण आपल्यावरती न लागण्याकरता आपल्याला ते तत्वज्ञान प्राप्त झालं पाहिजे. आणि मग जर ते तत्वज्ञान तुम्हाला मला प्राप्त व्हावं जर असं वाटत असेल तर याच्याकरता काय करावं याच्या पहिल्या पायरीचा विचार पहिल्याचा.
गरज आहे आहे आहे. संग नसेल तर आपलं जीवन परिपूर्णतेकडे जाणार नाही. किमान प्रापंचिक तरी प्रापंचिक जीवन परिपूर्णतेकडे जाणार नाही. पुढचं बोलू का? पारमार्थिक जीवन सुद्धा संग नसेल तर परिपूर्णतेकडे जाणार नाही. पटवून देतो मी आपल्याला. आहे का? संघ जीवनामध्ये अतिशय महत्वाचा आहे. पण इथं दुखोबर आहे. ज्या संघाचा त्याग करायला सांगतात तो संघ वेगळा आणि आपल्या दृष्टीचा जो संघ आहे तो संघ वेगळा. तो संघ वेगळा. तुम्ही आपण प्रत्येक जण संघप्रिय प्राणी आहोत. संघप्रिय प्राणी आहोत म्हणून आपण कशाने राहतो? संगतीने राहतो. प्राणी हा संघप्रिय आहे म्हणून प्राणी सुद्धा कशाने राहतात? कळपाने. पक्षी कशाने राहतात? आणि माणसं कशाने राहतात? घोळक्याने. माणसं सुद्धा संघामध्ये राहतात बाबा. संघ. म्हणून मनुष्य एकटा राहू शकत नाही. म्हणून तो काय करतो? लग्न. त्याचं पूर्ण जीवन त्या ठिकाणी व्यतीत होऊ शकत नाही म्हणून त्याला सहचारिणीची गरज असते. ऐका मायबाप, तुमच्या माझ्या दृष्टीत जो संघ आहे ना हा संघ वेगळा आहे. हा संघ वेगळा आहे. या संघाचा इथं काही संबंध नाही. मी एक वाक्य बोलून गेलो. आपल्या दृष्टीचा संघ जर प्रापंच मानावा असं वाटत असेल तर पत्नीचा संघ पाहिजे, आई वडिलांचा सुद्धा संघ पाहिजे, भावाचा सुद्धा संघ पाहिजे, जेणेकरून प्रपंच वृद्धिंगत होईल. परमार्थाचं तसं सुद्धा आहे. परमार्थ वृद्धिंगत व्हावा असं वाटत असेल तरी सुद्धा संघ पाहिजे. कोणाचा संघ पाहिजे? संतांचा संघ पाहिजे. संतांची संगती मनोमार्ग पती आणि आकाळावा शेपती. मायबाप, तुमच्या आणि माझ्या जीवनाचा पतन आणि उद्धार हा फक्त संघावरती अवलंबून आहे. तुकोबराय त्याचं वर्णन करतात. पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे आगमा उभय लोकी. त्या ठिकाणी तो विचार आहे. पतन आणि उद्धार हा संघाचा महिमा आहे आणि त्याच्या करता संघ जीवनात अतिशय महत्वाचा आहे. पण या संघाचा आणि या अभंगाच्या संघाचा इथं संबंध नाही. ऐका मंडळी, कोणत्या संघाचा त्याग करायला सांगितलाय? कोणता संघ करू नका असं इथं तुकोबाराय म्हणतात. ऐका मंडळी, इथं दोन प्रकारच्या संघाचा त्याग तुम्हाला आणि मला आपल्याला करायचा आहे. नंबर एक, पहिला संघ आहे विषयांचा. बघा, पहिला संघ आहे विषयांचा आणि दुसरा संघ आहे विकारांचा. कोणाचा संघ करायचा नाही? नंबर एक विषय आणि नंबर दोन विकार. ऐका, सांगतो मंडळी, या पंचविषयांचा विचार केला. मावशी, पंचविषय शास्त्राने सांगितले. कोणकोणते? मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास आणि हे पंचविषय का? नाही. कोणते? ऐका, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. मायबा, या पंचविषयाचा जर विचार केला तर जीवाची स्वाभाविक ओढ त्या विषयाच्या सेवनाकडे आहे. स्वाभाविक ओढ आपल्या विषय सेवनाकडे आहे. पण मला खरं सांगा, प्रत्येकाने खरं सांगा, आपली स्वाभाविक ओढ तिकडे आहे. आतापर्यंत कोणाचे 80 वर्ष गेले, कोणाचे 50 गेले, कोणाचे 30 गेले, कोणाचे 20 गेले. आतापर्यंत आपण इतके विषय भोगले. मला खरं सांगा बाबा, आपली तृप्ती झाली का? तृप्ती झाली का? तृप्ती झाली का? तृप्ती झाली नाही. तुकोबराय सांगतात, अरे आयुष्य जरी गेलं तरी तृप्ती होणार नाही. दृष्टांत देतात, ज्याप्रमाणे एखादी होळी पेटवली म्हणा, चूल पेटवली म्हणा, एकदा तिला आग लागली, आग भडकली. महिला मंडळ, मला खरं सांगा, की असं म्हणते का मी आता भरपूर पेटली, माझ्यामध्ये लाकडं टाकू नका? म्हटली का? म्हटली का? नाही. तसं जीव काय करतो? किती जरी विषयाचं सेवन केलं तरी ते विषय असं म्हणत नाही. जीव असा म्हणत नाही तर आता मी भरपूर विषय सेवन केले आणि आता माझी तृप्ती झाली. तुकोबराय वर्णन करतात, हे विषय सेवनिया विषयाचं सुख याचा जर विचार केला बाबा, हे सुख फक्त क्षणिक आहे. हे कायमस्वरूपी सुख आहे का? नाही. उलट ज्ञानोबराची तर भाषा अशी बघा, एरवी विषय सुख आहे आणि हे बोलण्याचे सारे खेळ नो. हे अरे बाबा, विषयात सुख आहे हे बोलण्यासारखं सुद्धा
नाही. म्हणजे कसं माहितीये का, याला ना मावशी व्याघात दोष म्हणतात. याला काय कोणता दोष म्हणतात? आपल्याच बोलण्याचं खंडन आपल्या बोलण्यानं करणं. एखादा म्हणत असेल ना विषयात सुख आहे तर म्हणजे त्याच्या एवढा मूर्ख कोण येत नाही. त्याच्याच बोलण्याचं खंडन तो त्याच्या बोलण्यानं करतो. कसं? जुने कीर्तनकार याच्यावरती एक दृष्टांत सांगतात, गोष्ट सांगतात. जगातली सगळ्यात मोठी गोष्ट कोणती गोष्ट? बर का मावशी, एक होती आजीबाई, एक होती आजीबाई आणि ती लहानपणीच वारली. एक होती आजीबाई आणि ती लहानपणी वारली. या दोनही गोष्टी जशा एकमेकाच्या विरोधात आहेत तसं विषयामध्ये सुख आहे. हे बोलणं सुद्धा कसं आहे दादा, कसं आहे दादा, विरोधाभासाच आहे. आणि म्हणून विषय तुमच्या माझ्या जीवनाचा विचार केला तर हे घात करतात. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, बाबा विषयाचा संग करू न करी रे संग. कशाचा? विषयाचा. चला पुढे. दुसरा संघ कशाचा करायचा नाही? दुसरा संघ करायचा नाही बाबा विकारांचा. दुसरा संघ करायचा नाही विकारांचा. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या पाठीमाग हे विकार अगदी हात धुवून लागलेले, हात धुवून लागलेले काम, क्रोध, लोभ, मोह, मद, दंभ आणि पुन्हा याच्यामध्ये अहंकार येतो. काम, क्रोध अधिक विकार ऐका आपल्या पतनाला कारण आहेत. भाषा माझी नाही, भाषा माझी नाही. अहो हे 3 अंतःकरणात आहेत. आणि बाबा तो परमार्थाला निघालाय, तो परमार्थाला निघालाय. तुकोबाराय भाषा अशा वापरतात, अरे हे 3 बरोबर घेतले आणि तो परमार्थाच्या वाटेला चाललाय. त्याच्यासारखा मूर्ख तोच. काम, क्रोध, लोभ घेऊन या संगे आणि परमार्थाची निघे तोची मूर्ख. ही तुकोबारायची भाषा. नाथबाबांची भाषा काय? काम, क्रोध, लोभ, काम, क्रोध, लोभ याचे अंतरी हे नरकाची दार आहे. गीता आम्हाला सांगते, गीता आम्हाला सांगते त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनम आत्मनः काम, क्रोध तथा लोभस तस्मादेतत् त्रयम त्यजेत. बाबा काम, क्रोध आणि लोभ ही 3 नरकाची दार आहेत. आणि त्याच्यामुळे त्याचा त्याग करा. ज्ञानोबारायची त्याच्यावरती अतिशय गोड भाष्य करणारी ओवी आहे. ज्ञानोबाराय सांगतात, हे 3 जवळ जागती तवरी निकियाची प्राप्ती माझे कानही नाईकते. देव म्हणे, देव म्हणतात बाबा हे 3 अंतःकरणात आहेत आणि त्याला माझी प्राप्ती झाली असं मी माझ्या कानाने सुद्धा ऐकत, कानाने सुद्धा ऐकत. भाषा देवाची. दिस इज केशव वाच. हा केशव नाही, तो केशव वाच. त्या केशवाने सांगितलं काय? हे 3 अंतःकरणात आहेत त्याला माझी प्राप्ती होऊ शकत नाही. आणि म्हणून विकार अतिशय घातक आहे. विकार जीवनातले संपले पाहिजे. विषयांचा त्याग विषयाचा अर्थात संघ सुटला पाहिजे. विकारांचा संघ बाबा सुटला पाहिजे. दुसऱ्या अध्यायात गोड त्याचं वर्णन आहे. काय होतं अगोदर? विषयाचं चिंतन, विकारांचं चिंतन आपल्या अंतःकरणात चालतं. अंतःकरणात त्याचं चिंतन चालू राहिलं तर मग तो विषय प्राप्त व्हावा या प्रकारचा काम अंतःकरण जागृत होतो. कामाची इच्छा प्राप्त झाली अर्थात इच्छा उत्पन्न झाली आणि मग ते प्राप्त व्हावं, प्राप्त व्हावं, प्राप्त व्हावं हे हा काम सतत पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी चेतना देतो. आणि मग पाहिजे असणारी गोष्ट मिळाली नाही तर मग पुन्हा क्रोध येतो आणि मग या प्रकारे त्याचा त्या ठिकाणी राग, त्याचा शेवट होतो. ज्ञानोबाराय गोड वर्णन करतात. ध्यायतो विषयान पुंसस संगस्ते शुक जायते संगात संजायते कामात कामात क्रोधोभी जायते क्रोधात भवति सम्मोहात सम्मोहात स्मृती विभ्रमः स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो आणि बुद्धिनाशात प्रणश्यते. या प्रकारचा विचार
त्या ठिकाणी आहे. अगोदर विषयाचं चिंतन, विकाराचं चिंतन, अंतःकरणात काम जागृत, काम पूर्ण झाला नाही का क्रोध येतो, क्रोध पूर्ण झाला नाही तर नको ते घडतं, बुद्धिभ्रष्ट होते, आणि बुद्धिभ्रष्ट झाले का मग नाश त्याचा झाला. हा काय आहे? विचार आहे. आणि हा विचार आपल्याला त्या ठिकाणी काय केला पाहिजे? टाकता आला पाहिजे, टाकता आला पाहिजे. हा प्रकृतीचा देखील संघच आहे ना बाबा, हा संघ देखील टाकता आला पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात म्हणून संघ जो प्रकृतीचा तोवरी त्यागुण घडे कर्माचा. हा संघ मायबाप तुम्हाला मला प्रत्येकाला टाकता आला पाहिजे. आणि म्हणून श्री तुकोबाराय सांगतात न करे रे संघ राहे रे निश्चळ. निश्चळ आपल्याला कॉलेजचे सर आठवणार नाही बाबा, कॉलेजचे शिक्षक आठवणार नाही, पण प्राथमिक शाळेचे आठवल्याशिवाय, कारण त्यांनी आपल्यावरती भरपूर प्रेम केलेलं असतं, भरपूर प्रेम केलेलं असतं, त्याच्यामुळे ते आपल्याला आठवतात. आपलं प्रेम विभागलं गेलं. चला कुठे गेलं? शाळेतल्या शिक्षकावरती. चला पुढे आता आपल्याला नोकरी लागली, आता मित्रमंडळी जमली, आता शाळेतल्या शिक्षकावरचं प्रेम कमी झालं आणि नोकरीवरती असलेल्या मित्रमंडळीवरती वाढलं. आता नोकरी झाली, आता छोकरी मिळाली, आता प्रेम कोणावरती गेलं? छोकरीवरती. बरोबर, गेलं 100% आहे का? आता चला पुढे पत्नी मिळाली बाबा, प्रेम बायकोवरती गेलं. आता मला सांगा, जितकं प्रेम लग्न झाल्यावरती बायकोवरती होतं, खरं सांगा पुरुष मंडळी, पहिला मुलगा झाल्यावरती तेवढंच राहिलं का? आता कोणावरती गेलं? कोणावरती गेलं? मुलावरती गेलं. चला पुढे मुलगा मोठा झाला, त्याचं लग्न झालं आणि पुन्हा त्यालाही मुलगा झाला. आता प्रेम कोणावरती गेलं? नातवावरती. असं 8 पर्यंत सांगत राहिलं तरी संपणार. पावला गणित प्रेम आपलं बदलत जातं. आणि इथं या आपल्या प्रेमाचा विचार केला तर हीच आपली आहे आसक्ती. आपण पत्नीत आसक्त होतो, मुलात आसक्त होतो, नातवात आसक्त होतो, पैशात सुद्धा आसक्त होतो. या आसक्तीचा त्याग करायला सांगितलेला आहे. यालाच म्हणतात माया. आणि याच मायेचा मूळ तुमच्या माझ्या जीवनाला लागता कामा नये. ही पारमार्थिक भूमिकेची दुसरी पायरी, पारमार्थिक भूमिकेची दुसरी पायरी. पहिली पायरी न करे रे संग राहे रे निश्चळ. बाबा संग करू नको, आसक्तीत राहू नको, निश्चळ राहा, स्थिर राहा. हे सगळे आपलेच आहेत, हा विश्वास अंतःकरणात ठेव. पण ते कशा करता? फक्त व्यवहारा करता. कशा करता? फक्त व्यवहारा करता. व्यवहार त्यांच्याकडून करून घ्यायचा. आणि कसं राहायचं संसारात? संसारी असावे, असोनी आणि भजन करावे, वेळोवेळा आलिप्त कमळ तळी जैसे. मावशी, चिखलात कमळ असतो, चिखलात कमळ असतो. आणि मग मला खरं सांगा, चिखलात असलेला कमळ स्वतःला चिखलाचा स्पर्श होऊ देतो का? होऊ देतो का? होऊ देत नाही. आपलं जीवन सुद्धा त्याच प्रकारचं असावं, त्याला त्याच प्रकारचं असावं. संसारात असावं, पण आसक्त नसावं. व्यवहार करावा आणि आलिप्त राहावं. बाबा, मुलांची लग्न झाली ना, त्यांच्या मार्गाला आहेत ना, तुमचं तुम्ही पहा. मी माझ्या भाषेत बोलू का? तुमचा तुम्ही घोळ घाला, आम्हाला सांगू, आम्हाला 2 टायमाचा व्यवस्थित द्या. आतापर्यंत जे करायचं ते आम्ही केलं, आता पुढे आमची जबाबदारी नाही. तुम्ही आमच्या गावाकडचं सांगतो, म्हातारे त्या बेडवरती पडलेलं असतं, बॉटला खेळलेलं असतं, 90 वर्ष वय झालेलं असतं, तरी पोरांना म्हणतो बळो तेवढी वरच्या वावरातली पाईपलाईन करून घ्या, मग मी मारायला. तरी आमची आसक्ती सुटली नाही. कशामुळे आसक्ती झाली? मायेमुळे आसक्ती झाली. आणि म्हणून आपण काय करायचं? या मायेचा बळ त्या ठिकाणी आपल्याला लागू द्यायचा नाही. कोणत्या मायेचा? प्रापंचिक मायेचा बळ चित्ताला लागू द्यायचा नाही, अंतःकरणाला लागू द्यायचा नाही. आणि मूळच लावायचा असेल, मायात लावायची असेल तर कोणावर लावायची?
देवावरती लावायची जशी साधू संतांची होती वैष्णवत्व जया अवघी देवावरी अवघी माया देवावरी लावायची. जर देवावरती माया लागली तर कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आणि प्रपंचावरती माया लागली तर पतन झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं मायेचा मळ त्या ठिकाणी टाकायचा आणि ती माया देवाच्या चरणारविंदी लावायची. 2 पायऱ्याचा विचार केला. न करी रे संग राही रे आणि लागून येते मळ ममतेचा मळ त्या ठिकाणी लागता कामा नये. आणि मग आणखी आपल्याला परमार्थामध्ये पुढे पुढे सरकायचं आहे. परमार्थ सुरुवातीचा जर विचार केला तर तो एका जागेवरती थांबण्यासारखा नाही. पहिलीतून दुसरीला गेलं, दुसरीतून तिसरीला गेलं, पायरी पायरीने पुढे सरकलं पाहिजे. आणि म्हणून या 2 प्रकारच्या भूमिका जीवनात प्राप्त झाल्या का मग तिसरी सुद्धा भूमिका प्राप्त झाली पाहिजे. त्या तिसऱ्या भूमिकेचा विचार अभंगाच्या तिसऱ्या चरणात याच्यावरती विजय प्राप्त करता आला नाही. मग येतच नसेल तर मग आपण प्रयत्न सोडायला पाहिजे का? अहो जरी झाला नाही, त्यांचा झाला नसेल पण आपण करण्याचा प्रयत्न करावा. ऐका महिला मंडळ, लक्षपूर्वक ऐका. गोड दृष्टांत आहे. फक्त अगदी बारकाईनं ऐकला तर समजेल बरं का, बारकाईनं ऐकला तर समजेल बरं का. बरोबर काय बघा, इंद्रिय आहे ही इंद्रिय चांगल्याला ताब्यात ठेवता येत नाही. एकदा व्यास महर्षी आणि जैमिनी ऋषी बाबा कोणत्या तरी एका ग्रंथाचं लिखाण त्यांचं चालू होतं. बऱ्याच काळ झाला, बऱ्याच काळापासून ते लिखाण चालू होतं. ते लिखाण चालत असताना महर्षी एक विषय असा आला, यांनी असं सांगितलं व्यासांनी जैमिनी लिहायला आणि व्यास महर्षी सांगायला. व्यासांनी सांगितलं बळा जैमिनी अरे लिह. इंद्रियांचा विषय आला तर इंद्रिय किती जरी मोठा विद्वान असला तरी त्याला सुद्धा त्याच्या ताब्यात ठेवता येत. विद्वानाला सुद्धा इंद्रिय ताब्यात ठेवता येत नाही. बलवानो इंद्रिय ग्रामो विद्वानो समती करशती. कोण म्हणतंय? व्यास महर्षी. कोणाला सांगितलं? जैमिनींना. पण जैमिनी आता आपल्या गुरुंना स्पृहा जायला लागल्या. हो असं नाही ना, असं नाही म्हणे. विद्वान काही सामान्य असतो का? इतकी मोठी विद्वत्ता त्याच्याकडे असते. मग त्याला काही समजत नाही का इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवावे? नाही गुरुजी, विद्वानाला इंद्रिय ताब्यात ठेवता येतात. विद्वानाला इंद्रिय ताब्यात ठेवता येतात. विद्वानाला इंद्रिय ताब्यात ठेवता येतात. कोण डोकं लावतंय? कोण? जैमिनी. कोणाला? व्यासांना. आणि व्यास म्हणतात भाऊ अरे विद्वान जरी झाला तरी त्याला इंद्रिय ताब्यात ठेवता येत नाही. दोघांचं लागलं भांडण. शेवटी व्यासाने हार मानली बरं का. जाऊ दे आता याच्या काय नादात लागायचं. पण भाऊ एवढा विषय आपण ठेवत असतात. हा या विषयाचा नंतर कधीतरी विचार करू. आणि तो ग्रंथ तसाच बाजूला केला. दुसऱ्या दिवशी व्यास महर्षी उठले आणि जैमिनीला सांगितलं बघ जैमिनी मला बाबा जरा काही 7 दिवसाकरता परगावी जायचं आहे. मी आता डायरेक्ट 7-8 दिवसांनीच परत येईल. तो आश्रमाची व्यवस्थित काळजी घे, आश्रम व्यवस्थित सांभाळ. असं सांगून व्यास महर्षी त्या ठिकाणी तीर्थयात्रे करतात, काहीतरी कामा करतात बाहेर गेलेले आहेत. जैमिनी आपल्या आश्रमावरती आहे, अतिशय व्यवस्थित सांभाळ करतोय. तिसऱ्या दिवशी प्रसंग असा घडला. संध्याकाळी अगदी जोराचा वारा सुटला, विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. संध्याकाळी 5-6 वाजेपासून पाऊस सुरू झाला आणि तो अगदी संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत चाललेला आहे. आणि एवढ्या पाणी पावसामध्ये एक 20-21 वर्षाची तरुणी यांच्या आश्रमाच्या दिशेने यायला लागली. बर हा दरवाजात उभा होता आणि ती तरुण स्त्री तिकडनं येताना यांना दिसली. बर तिने सफेद वस्त्र घातलेले परिधान केलेले होते. पावसामुळे ते सगळे भिजले आणि तिच्या अंगाला चिकटले. बरं विजा चमकत होत्या आणि विजा चमकल्या का तिच्या अंगावरती अर्थात प्रकाश पडायचा आणि त्या प्रकाशामध्ये तिचं ते रूप बाबा अतिशय उठून दिसत होतं. आणि हे जैमिनींनी पाहिलं. ती एका झाडाच्या खाली उभी राहिली. याने हात केला, हाक मारली. तिथं आसरा घेण्यापेक्षा
आमच्या कुटियामध्ये तुम्ही आश्रयाला या. आता तिला सुद्धा बिचारीला गरज होती मावशी, ती तिथं आली आणि मग जयमिनीने सांगितलं तुम्ही सगळे भिजले आहात, तुम्ही आतमध्ये या शेकोटीजवळ थांबा, तुमची वस्त्र सुकवा, हवं तर मी बाहेर थांबतो. तिने सांगितलं तुम्ही ब्रह्मचारी आहात आणि तुमच्या कुटियामध्ये मी प्रवेश कसा करायचा. यांनी सांगितलं तू काळजी करू नको, तू आतमध्ये जा, मी बाहेर त्या ठिकाणी ओट्यावरती थांबतो. असं म्हटल्याच्या नंतर आता ती आतमध्ये गेली, वस्त्र सुकवायला लागली. ऐका बरं का लक्ष करू, वस्त्र सुकवायला लागले आणि मग हळूहळू काळ गेला. आता जैमिनी ऋषी बाहेर आहेत आणि जैमिनी ऋषी आता थोडीशी झोप यायला लागली, पण डोळे मिटले का बाबा यांच्या दृष्टीसमोर काय यायचं, त्यांनी पाहिलेलं तिचं रूप यायचं मावशी. काय वस्त्र भिजलेली, अंगाला चिकटलेली, तो विजेचा प्रकाश आणि त्याच्यामध्ये दिसणार तिचं रूप. डोळे मिटले का तिचं दृश्य समोर, डोळे मिटले का तिचं दृश्य समोर. शेवटी आला राहवलं नाही, शेवटी आला राहवलं नाही. दरवाजाच्या जवळ गेला आणि दरवाजावरती थाप मारली. अहो जरा बाहेर मला सुद्धा थंडी वाजते, जरा मला आतमध्ये घ्याल का. बर तिने सांगितलं ठीक आहे या. दरवाजा उघडला, आतमध्ये घेतलं. ती देखील शेकोटी जवळ आहे. आता हाही विचारा राहिला, ब्रह्मचारी मनुष्य लांब बसावं ना, पण हाही तिच्या शेजारी जाऊन बसला. आता समोर ती आणि समोर हा. बरं आता इथपर्यंत ठीक आहे, मग बोलायची काय आवश्यकता आहे का नाही. पण आता तो लागला बोलायला. काय बोलायला ना, हो तुम्ही एवढ्या मोठ्या अरण्यात एकटे आल्या कस काय. त्यांनी सांगितलं मला आई वडील कुणीही नाही, बालपणात गेलेले आहेत आणि बालपणात गेल्यामुळे मी फक्त तीर्थयात्रा करत फिरते. पण असा हा प्रसंग आज माझ्यावरती आलेला आहे. आई वडील कोणी नाही, हो कोणी नाही, एकट्याच असता, हो एकट्याच असता. मग या बाबाच्या मनात पहिला लाडू फुटला, पहिला लाडू फुटला. आणि मग असं विचारल्यानंतर का हो तुमचं लग्न झालं का. आता ती लाजली आणि अजून तिने सांगितलं नाही हो माझं लग्न वगैरे काही झालं नाही. मग आता दुसरा फुटला, हा मग करायची इच्छा आहे का. हो करायची इच्छा आहे, पण मनासारखा जोडीदार. सरकारी नोकरी नाही, सरकारी नोकरी नव्हती का. तो चांगला व्यवस्थित भगवत भक्त पाहिजे, भगवंताची सेवा करणारा पाहिजे, त्याचं धर्मशास्त्रामध्ये मत पाहिजे. आणि असा मुलगा जर मिळाला तर मी नक्की त्याच्या बरोबर लग्न करेन. मग आता यांच्या मनात तिसरा देखील फुटला आणि मग त्यांना असं वाटलं आता आपल्या समोरचे सगळे मार्ग मोकळे आहेत आणि हिच्या बरोबर लग्न फक्त आपणच करायचं. मग लगेच त्यांनी तिला मनाला प्रपोज केलं. काय लग्नाकरता विचारलं का हो मग तुम्ही माझ्या बरोबर लग्न कराल का. असं म्हटल्याच्या नंतर तिने सांगितलं मी तुमच्या बरोबर लग्न करेन, पण माझी एक अट आहे. काय होते माझी अट फक्त एवढीच आहे, अट फक्त एवढीच आहे का मला पाठीवरती घ्यायचं आणि या कुटियाला 5 प्रदक्षिणा मारायच्या. आता हा उतावळच होता, त्याने मागचा पुढचा विचार केला नाही. ठीक आहे आता माझ्या पाठीवरती बसा, मी आता या कुटियाच्या प्रदक्षिणा करतो आणि म्हणजे लगेच आपलं लग्न होईल. आतमध्ये ती आग पेटलेली होती, यज्ञ पेटलेला होता आणि मग याने तिला पाठीवरती घेतलं आणि प्रदक्षिणा मारायला सुरुवात केल्या. 2 प्रदक्षिणा मावशी झाल्या आणि तिसऱ्या प्रदक्षिणेला तिच्या बिचारीचं वजन अचानक वाढलं. काय झालं, वजन अचानक वाढलं. अगोदर जी 35-40 ची होती ती डायरेक्ट 70-80 ची झाली. हा विचार करू लागला अरे उचलली तेव्हा कमी होती, आता अचानक वाढली कशी काय. अचानक तिसऱ्या प्रदक्षिणेला वाढली कशी काय, हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आला. पण आता हा उतावळच होता ना, त्याला त्याच्या बरोबर काही घेणं देणं नाही. आता तो भरभर चालायला लागला, म्हणजे लवकर लग्न उरकलं पाहिजे या हिशोबाने चालायला लागला. आता तेवढ्या तिचे केस याच्या खांद्यावरती आले, पण त्या केसातही गडबड वाटली. अरे आली तेव्हा एकदम काळे भोर केस होते, आली तेव्हा काळे भोर केस होते आणि आता सगळी सुतार आपले काय आता सगळे सफेद झाले, सगळे पांढरे केस झालेले आहेत. काय त्याला काही समजलं नाही. आता शेवटचा एक फेरा बाकी होता, पण आता नवरीचा चेहरा पुन्हा एकदा पाहावा
याच्या करता मानवर केली आणि दचकला त्याने तसंच नवरीला टाकून दिलं. आणि मग पाहिलं महिला मंडळ ती नवरी नव्हती. कोण होते ते? व्यास महर्षी होते. कोण होते? व्यास महर्षी होते. आणि मग व्यास महर्षी जमिनीना म्हणा लागलं, भाऊ आता तू म्हणतो तसं लिहायचं का मी म्हणतो तसं लिहू? तू म्हणतो तसं लिहायचं का मी म्हणतो तसं लिहू? बाबा सांगण्याचा माझा मुद्दा एवढाच आहे, किती जरी बलवान झाला तरी त्या बलवानाला सुद्धा आपली इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवता येत नाही. पण आपल्याला मात्र ताब्यात ठेवता आली पाहिजे. एक सांगू का मायबा तुकोबाराने आपल्या इंद्रियांना काम दिलं आणि तशी त्यांनी ताब्यात ठेवली. इंद्रिय ताब्यात कधी राहत नाही? ज्या वेळेला ती मोकळे असतात तेव्हा. समजतंय माझं बोलणं? इंद्रिय ताब्यात कधी राहत नाही? ज्या वेळेला मोकळे असतात तेव्हा. एकदा त्यांना अडकवलं मग ते कशाला इकडे तिकडे जातील? तुकोबाराने आपल्या सगळ्या इंद्रियांना अडकवलं, वाचेला अडकवलं. कशात? छंद या नामाचा अगदी त्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये सुद्धा तो विचार इंद्रियांचा जय आणि वासना गेली पाहिजे. महाराज वासना कशाला म्हणतात? आता जास्त विस्तार करत नाही. वासना त्याला म्हणतात जे आपलं आहे ते आपलं आणि जे लोकांचं आहे ते सुद्धा आपलं. दुसऱ्याची गोष्ट आपली समजणं याला म्हणावं वासना. मग तो पैसा असू द्या, अर्थात संपत्ती असू द्या किंवा इतर कोणता देखील विचार त्या ठिकाणी असू द्या, आपल्या प्रत्येकाला समजलं पाहिजे ही वासना अतिशय अवघड आहे आणि पतनाला कारण आहे. सगळ्या बालगोपाळांना त्याच्या पुढे बोलू का? सगळ्या साधू संतांनी सांगितलं बाबा ही वासना अवघड आहे बा का? ते वासना ओढायला काय करा वासना वासना ओढाळ काय? ते अतिशय ओढाळ आहे. ती कधी कुठं जाईल सांगता येणार नाही. तिथून पटकन माहेरी जाऊन सुद्धा आली, मुलीकडे सुद्धा जाऊन आली, गावाला सुद्धा जाऊन आली, सांगता येणार नाही. वासना बाबा अवघड आहे, विषय अवघड आहे. ही वासना आपल्याला घालवता आली पाहिजे. सगळ्या साधू संतांनी घालवली ना. आपण मगाशीच प्रमाण पाहून आलो. वासना निवाली समोरची ब्रह्मरस गोडी तयाशी भागवली. आणि एक सांगू का? ब्रह्मरस प्राप्त होण्याकरता अगोदर वासना घालवली पाहिजे. वासनेचा क्षय आणि संकल्पाची वरी नये मन. या मनाला सुद्धा संकल्प आणि विकल्प या वृत्ती देखील याच्या थांबल्या पाहिजे. ऐका महिला, मी मगाशी एक प्रमाण बोलून गेलो. आपलं पतन आणि उद्धार जसं समृद्धीवर अवलंबून आहे ना, त्याही पेक्षा महत्वाचं आपल्या मनावरती अवलंबून आहे. आपल्या मनाने बाबा ठरवलं तर मन आपला उद्धार सुद्धा करत आणि मनाने ठरवलं तर ते आपल्याला मातीत सुद्धा. मनाने ठरवलं तर मोक्ष आणि मनाने ठरवली तर माती. भाषा माझी नाही, तुकोबारायची आहे. तुका म्हणे मन उत्तरी भवसिंधुमुक्तयेचात्मनोमतम गुणेषु सक्तम बंधाय रत्यं वा पुंसी मुक्तये. आई तू तुझं मन माझ्या चरणारविंदे अर्थात देवाच्या चरणारविंदे लाव. जर इकडे लावलं तर उद्धार आणि विषयात लावलं तर
विषयात लावलं तर बंधन. त्याच्यामुळं आपल्या मनाला योग्य मार्गाला लावता आलं पाहिजे, ते स्थिर करता आलं पाहिजे, त्याला एके ठिकाणी स्थिर करता आलं पाहिजे. काय करा? तू मन हे मेचे मन मना हो मद भक्तो मध्याजीला नमस्करू मामे वैशेषी युक्त हो महात्मान मत परायण. तो मन हे मेची करे माझे भजने प्रेम धरे आणि सर्वत्र नमस्कारे मज एकाते तू मन मला अर्पण कर. तू मन बुद्धी साचेशी तू मन बुद्धी साचेशी सगळं मला अर्पण कर. पण खरं सांगा महिला मंडळ, हे मन येतं का ताब्यात? येतं का ताब्यात? नाही येत ना. किती हाकलण्याचा प्रयत्न करा, भाषा आपली नाही. तुकोबारांना आता देवाला विनंती करतात, काय काय करी तो या म्हणा परी नाही नारायण करून येण्याची करी आज यास धावे. सैराट कसं लावतं महिला मंडळ? कसं लावतंय? सैराट सैराट सैराट. पण तुमच्या डोक्यातला सैराट, सैराट म्हणजे का? ते कधी कुठं नाही याची शाश्वती. वाटे आडवाट घरे घर कुठ अवघड विषय. कोणाचा? मनाचा विषय. म्हणून आपल्याला आपलं मत योग्य ठिकाणी देता आलं पाहिजे. कुठं द्यायचं? देवाची पाहिजे म्हणा गुढी आणि नको धावोळी इंद्रियांचे सर्व सुखे तेथे होती एक वेळी आणि न सोडती काळे कल्पांती. हे म्हणा अरे इकडे तिकडे पळण्यापेक्षा कुठं राहे विठोबाची. विठोबाच्या पायाजवळ न करी रे मना काहीच कल्पना आणि चरणा विठोबाच्या. एक एक प्रमाण अशी महाराजांचे मोत्यासारखे बाबा. अतिशय गोड आणि मार्मिक विषय आहे. आपल्या अंतःकरणापर्यंत तो गेला पाहिजे, पोहोचला पाहिजे. लक्ष करत नाही का? आणि म्हणून काय करावं? संकल्पाही वरे नये मन इंद्रियांचा जय. कितवी पायरी? तिसरी. वासनेचा क्षय चौथी. आणि संकल्प विकल्पाची वृत्ती होता कामा नये ही पाचवी पायरी. या भूमिकेपर्यंत तुम्ही आपण आलो पाहिजे. शेवटच्या एका पायरीचा विचार भजनानंतर करू. सर्वांनी मोठ्या प्रेमानं भजन करा. काय सुरू? अमर आहा घरे की पहा न म्हणा हा देह माझा मग भरवसा. या भूमिकेपर्यंत तुम्ही आपण प्रत्येक जण येऊ. आणि एकदा इथपर्यंत आलो का देव कोण आणि आपण कोण ही गोष्ट लक्षात येत नाही. तो आणि आपण एकच आहोत. आपल्या भिन्नता नाही. तुझं मग नाही वेद. या अद्वैताच्या भूमिकेपर्यंत आपण येतो. आणि या भूमिकेपर्यंत आलो बर का महिला मंडळ. या भूमिकेपर्यंत आलो का मग आता आपण देव आहोत, आपणच ते तत्व आहोत, आपणच ते ब्रह्म आहोत. इथपर्यंत आलो का पुन्हा तो विषय सोडून द्यायचा. पुन्हा तो विषय सोडून द्यायचा. काय मावशी? बेड्या दोन प्रकारच्या असतात. एक बेडी आहे लोखंडाची आणि दुसरी बेडी आहे सोन्याची. काय सांगतोय? एक बेडी लोखंडाची आणि दुसरी बेडी सोन्याची. पण मला खरं सांगा, बेडीचं काम काय हो? बेडीचं काम काय? कोणालाच अनुभव नाही का? अनुभव नसेल मला माहितीये, पण कमीत कमी काम तर माहिती असेल ना. बेडीचं काम काय? अडकवणं. बेडीचं काम काय? अडकवणं. तसं मी देह आहे, ही कशाची बेडी? लोखंडाची बेडी. आणि मी ब्रह्म आहे, ही कशाची बेडी?
सोन्याची बेडी. ही बेडी कशाची? सोन्याची बेडी. आपल्याला या दोन्ही बेड्या तोडायच्या आहेत आणि शेवटची भूमिका काय? शेवटच्या भूमिकेचा विचार शेवटच्या करणार. तुका माने कारण ते सुद्धा काय आहे? ओझच आहे. ओझ. जाणीव शहाणे व ओझे सौंदर्या बरी. जाणीव सुद्धा काय आहे? ओझचे. ते टाकून द्यावं आणि पुन्हा ज्ञानपर भक्ती करावे. आणि या प्रकारची भूमिका जर तुमच्या माझ्या जीवनात प्राप्त होत असेल तर याला अद्वैत ब्रह्मज्ञान असं म्हणतात. हे समजून घ्यावं, या विचारावरती यावं. या नावे अद्वैत तरी ब्रह्मज्ञान अनुभवावाचून बरोबर या प्रकारचा भाव त्या अभंगाचा आपल्या सर्वांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझी वेळ संपली. वेळ संपून जवळजवळ 12 मिनिटं जास्त झाले. आणखी 1-2 मिनिटं घेतो आणि थांबतो. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने बघा. तरी निवृत्ती ज्ञानदेव स्वतः मुक्त जाणे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनादी मग क्षमा केले सांगते माझ्या अनुभव व्यक्ती होता. या भूमीवरती पाटील सरांनी इकडे आत्म मंडपात यावं यावं जरा. माझ्या पाटील सर अल्पबुद्धीप्रमाणे अल्प असं चिंतन Hallelujah.